आपण आज डे टू डे लाईफमध्ये जे काही डेंटिस्ट्रीमध्ये काम करतो किंवा चेअर साईड असिस्टंट म्हणून काम करतो आणि डॉक्टर्स काम करतो त्यावेळी काय प्रिकॉशन्स घ्यायच्या आणि कसं स्टरलायझेशन करायचं प्रत्येक गोष्टीचं ह्याच्यावरती थोडासा प्रकाश शोध टाकणार आहोत. तो असिस्टंट पूनम माझ्याबरोबर आहे आणि त्या आता तुम्हाला दाखवू इच्छित आहेत की आधी आपण जे 3-वे सिरिंज किंवा सक्शन जे वापरतो त्याला पहिले बेसिकली कसं स्टरलाइज करायचं. सो त्यांनी कॉटन स्वॅब घेतला आहे, त्याच्यावरती स्पिरिट घेतलेला आहे. पुन्हा तुम्ही दाखवा आम्हाला कसं करता तुम्ही. ही सक्शनची टीप आहे, त्याच्यामधनं सक्शनचं जो टीप तोंडामध्ये जातो तो आम्ही घालतो. हाय व्हॅक्यूम सक्शनचं आहे हे. केल्यानंतर हे इव्हॅपोरेट होतं स्पिरिट. ह्याच्यानंतर आपण ह्याला एक अशी रॅपिंग टेप आहे, ती रॅपिंग टेप लावणार आहोत. रॅपिंग टेप आपण बनवलेली जिथे आपला हात लागणार आहे, जिथे आपल्याला सतत नो वर खाली करायचंय तिथे आपण मात्र रॅपिंग टेप लावणार नाहीये, पण जो सेक्शनला आपण हात धरणार आहोत तिथे आपल्याला रॅपिंग टेप लावायची आहे. आता तुम्ही म्हणाल की हे रॅपिंग केलंय, पण आता याच्यामध्ये एक पेशंट झाला, 2 पेशंट झाला, आपले हात लागले. सो हे दर दिवशी सकाळी केलं की संध्याकाळी बदलावं लागतं किंवा जास्तच पेशंट झाले, ब्लड लागले तर आपण डेली 2 टाइम्स सुद्धा बदलू शकतो. कधी कधी जे सर्जिकल काम करतात त्यांनी तर पर पेशंट नंतर हे बदललं पाहिजे. हे केल्यानंतर पर पेशंट आता समजा असिस्टंट उभे तिने सक्शन वापरले, त्यानंतर तिचा हात एकदा लागलेला आहे आणि ते सक्शन पेशंटच्या तोंडात गेले. जे जर्म्स असतील ते क्लीन करण्यासाठी मायक्रोजेल कंपनीने खूप छान हे प्रोडक्ट आणलेलं आहे आणि हे प्रोडक्ट मायक्रो क्लीन सरफेस डिसइन्फेक्टंट आहे हे. सो सरफेस आणि इक्विपमेंट दोन्हीला यूज करू शकतो आपण. त्यांचा असा हा डिस्पेन्सर आहे आणि स्प्रे आहे. यू कॅन स्प्रे इट. तुम्ही हे स्प्रे करू शकता. स्प्रे इव्हॅपोरेट होतो आणि परत सेकंड पेशंटला तुम्ही हे वापरू शकता. सेम तुम्ही जसं सक्शनला लावलेलं आहे, हाय व्हॅक्यूम सक्शन आहे, दिस इज लो व्हॅक्यूम सक्शन. ह्याला सक्शन टीप लावतो त्यामुळे त्याला इथे तुम्ही हे ट्युबिंगला लावू शकता जिथे तुम्ही ट्युबिंग करणार आहात. 3-वे सिरिंज. 3-वे सिरिंजला तुम्ही इथून रॅपिंग करू शकता. तुम्हाला हे बटन प्रेस करायचे असतात मोटर आणि हवेसाठी, तर इथे तुम्ही पंचआउट देऊ शकता आणि त्याप्रमाणे ते यूज करू शकता. किंवा फुल रॅपिंग केलं तरी सुद्धा इथे थोडंसं एअर जाईल अशी जागा ठेवली किंचित किंवा टाईट नाही जास्त केलं तर तुम्ही हे यूज करू शकता 3-वे सिरिंजला. तर आपण दाखवू शकता. मी पहिले आधी क्लीन करा. आणि हे पर पेशंट नंतर स्पिरिटच्या स्वॅबने किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडच्या स्वॅबने तसंच याने स्प्रे करून पर पेशंट नंतर असिस्टंट हे क्लीन करतात. फर्स्ट पेशंट गेला तिकडे डॉक्टरशी बोलतोय किंवा ट्रीटमेंट कोऑर्डिनेटरशी बोलतोय, रिसेप्शनिस्ट कडे पेमेंट करतोय, तेवढ्या वेळामध्ये ती जी गॅप मिळते 5 मिनिटं 7 मिनिटं, तेवढ्या वेळामध्ये ट्रे चेंज होतो, बेसिन क्लीन होतं आणि हे सगळं डिसइन्फेक्टेड केलं जातं. आता आपण रॅपिंगचं एक सेक्शन बघूया की आपण कसं याला रॅप करतोय. आपण रिचेक करणार आहोत की आपल्याला नक्की वॉटर स्प्रे आणि हा स्प्रे वापरता येतोय. येस. आणि जेव्हा एकदा वापरून झालंय त्यानंतर मगाशी मी म्हटलं तसं मायक्रोजेनच्या स्प्रेने परत एकदा आपण स्प्रे करून टाकून परत रियूज करू शकतो. अशा प्रकारे दिवसात एकदा 2दा तुम्ही बदलू शकता आणि हे परत यूज करू शकता. आता तुम्ही बघू इच्छिता तर जिथे जिथे आपला हात लागतो, लाईटचा हँडल्स, चेअरचे हँडल्स, त्यानंतर व्हॅक्यूम मशीन, अपेक्स लोकेटर, दुसरं हे चेअरचे हँडल ज्याने आपण ट्रे कंट्रोल बॉक्स आपण खेचणार आहोत, ते चेअर हँडल. म्हणजे जिथे जिथे डॉक्टरांचा किंवा असिस्टंटचा हात लागणारे, पेशंट हात ठेवणारे त्या त्या एरियामध्ये तुम्ही हे रॅपर यूज करून मायक्रोजेनचं डिसइन्फेक्टंट लावून तुम्ही काम करू शकता. धन्यवाद. सायनिंग ऑफ डॉक्टर वनिता क्षीरसागर फ्रॉम डॉक्टर वनिता.